बेल्टच्या मागचं सायन्स काय आपण हे जाणून घेऊ. सगळ्यात पहिलं तर फार इन्फ्रारेड रेज म्हणजे FIR टेक्नॉलॉजी दिलेली आहे बेल्टमध्ये. FIR म्हणजे किती जणांना माहिती आहे? मॅडम घेताय का लेक्चर तुम्ही? सूर्याचं कवळं ऊन आपल्याला भेटणार आहे. म्हणजे ती टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये 10% वाढून दिलेली आहे पहिल्या प्रोडक्टला. प्लस त्याच्यानंतर थोडंसं बिंग हॉस्पिटल ग्रेड थेरपी ॲट युअर होम म्हणजे जी हॉस्पिटल लेवलची थेरपी आहे जी तुम्ही हॉस्पिटलला जाऊन घेता म्हणजे तुम्हाला खूप चार्जेस पे करायला लागतात तर ती थेरपी तुम्ही हॉस्पिटल ग्रेड लेवलची थेरपी घरात घेऊ शकता. सायंटिस्ट लोक ह्या सगळ्या लोकांनी एवढ्या वर्षी स्टडी जे केलं लोकांवरती म्हणजे आपल्या न्यूक्लियस थेरपी सेंटरमध्ये जेवढे लोक यायचे त्यांच्यावरती स्टडी केलं एवढ्या वर्षांचं की त्यांचे आजार काय काय आहेत आणि ते कसे बरे करता येईल आपल्याला. तर ते सगळं मेजरमेंट घेऊन जे काही स्टडी बाहेर आली ते स्टडी सगळी रिसर्च परत सतत रिसर्च करत 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 ते ह्या बेल्ट वरती पोहोचले आणि हा बेल्ट लॉन्च केला. आणि नॅचरलचं सगळ्यांना माहिती आहे. नॅचरल म्हणजे निसर्ग. नॉन इन्व्हाइस हिलिंग अप्रोच म्हणजे काय? नॉन इन्व्हाइस म्हणजे ना कुठलं केमिकल ना कुठलं ड्रग म्हणजे जे आपण अँटीबायोटिक्स खातो बाहेर ते केमिकल आणि ड्रग असतात त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये. त्याच्यामुळे माणसाची हेल्थ खूप खराब होत जाते. त्याच्यामध्ये नॉन इन्व्हाइस म्हणजे विदाऊट कुठलं केमिकल विदाऊट कुठलं ड्रग आणि नैसर्गिक थेरपी आपण घेऊ शकतो या बेल्टच्या माध्यमातून. मग पेन मॅनेजमेंट म्हणजे आपण कुठल्या त्रासांवरती हा बेल्ट यूज करू शकतो. मेन म्हणजे तर शोल्डर आपले शोल्डरचे सांधे दुखतात मग आपले गुडघे झाले जॉईंट झाले मसल स्टिफनेस झाली म्हणजे जे आपले मसल कडक होऊन जाते
आणि त्याच्यावरती आपण दुसरी थेरपी घेतो, जसं आपल्या रोलिंग मसाजर बेल्टची थेरपी, तर आपल्याला त्रास होतो. तर त्रास का होतो? तर की आपल्या बॉडीमध्ये स्टिफनेस असतो, कडकपणा असतो, फ्लेक्सिबिलिटी नसते, म्हणजे लवचिकपणा नसतो. तर ते लवचिकपणा आणण्याचं काम हे बेल्टच्या माध्यमातून होतं. त्याच्यानंतर त्याच्यावर कुठल्याही टाईपचं प्रेशर दिलं, आपण जसं ॲक्युप्रेशर दिलं, तर आपल्याला त्रास नाही होणार. त्याच्या पहिला आपल्याला थर्मल थेरपीची गरज असते, तर ते थर्मल थेरपी आपल्याला हा ल्युमी 999 बेल्ट प्रोव्हाइड करणार. ठीक आहे. आणि स्ट्रेस रिलीफ म्हणजे स्ट्रेस रिलॅक्सेशन, तुमचा जे स्ट्रेस, जे विचार तुम्ही करता सतत, घरचा विचार असेल, मानसिक तुमचं काय पर्सनल विचार असतील, किंवा तुमचं काय भांडणं तंडणं घरचं जे पण काय असेल XYZ, त्याच्यावरती सुद्धा हे बेल्ट काम करणार आहे. आणि ते कसं काम करणार आहे ते आपण लाईव्ह आता दाखवू थोड्या वेळामध्ये करून. पहिला आपण जाणून घेऊ बेल्ट बद्दल की हे ब्लड सर्क्युलेशन बॉडीमध्ये कसं वाढवणार, मग तुमची जॉईंट हेल्थ कशी इम्प्रूव्ह करणार, मग तुमचं फॅट ते कसं बर्न करणार, मग तुमचं वजन कसं कमी होणार, ज्यांची हेल्थ म्हणजे लवकर वाढत नाही त्यांची हेल्थ कशी वाढणार. तर हे मल्टिपल जे बेनिफिट आहे बेल्टचे ते आपल्याला कसे भेटणार ते आपण आज जाणून घेऊ. ठीक आहे. नेक्स्ट टाइम मॅडम. ओके. तर हाऊ इट्स वर्क, नॅचरल हिलिंग मेकॅनिझम. तर बेल्ट मध्ये नॅचरल हिलिंग मेकॅनिझम आहे. आता आपण हळदी खातो, दुधासोबत हळदी पितो, त्या हळदीमध्ये काय असतं, म्हणजे हिलिंग पॉवर असते, म्हणजे आपल्याला काही लागलं तर ते हील होतं, लवकर हील होतं. तसं बेल्टच्या स्टोन आणि बेल्ट जे 16 खनिजा, पहिल्याचा बेल्ट जो होता तो 9 खनिजावाला होता, आता 16 खनिजावाला. तर ह्या बेल्टच्या माध्यमातून काय होतं, जे स्टोनची रेज असते त्या रेज मध्ये हिलिंग पॉवर आपल्याला जास्त भेटते. तर आपली बॉडी काय करते, नॅचरली म्हणजे विदाऊट कुठली गोष्ट घेता बेल्टच्या युजनी फक्त नॅचरली आपली बॉडी हील व्हायला चालू करते. आणि इंटरनल जखम जरी असली, म्हणजे ऑपरेशन होतं आपले, तर आतमधूनही जखम असतात, इंटरनल जखम बोलतात त्याला, त्याच्यामध्ये ते पण सुद्धा हील करण्याचं काम हा बेल्ट करतो. म्हणजे ह्याच्यामध्ये अशी टेक्नॉलॉजी दिलेली आहे. म्हणून सपोर्ट कोलेजन टिश्यू अँड फ्लेक्सिबिलिटी, म्हणजे तेच आलं, पोटाचे रिलेटेड जेवढे पण आजार असतात त्याच्यावरती बेल्ट काम करतो. आणि कसं काम करतो ते पण आपण बघून घेणार आहे आज. आणि मग बूस्ट एनर्जी सर्क्युलेशन, म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये कसं हार्मोन रिलीज करते, बॉडी कंटिन्युअसली हार्मोन रिलीज करत असते. तर एजच्या अकॉर्डिंग काय होतं ना, तुमचं हार्मोन रिलीज करण्याचं जे प्रमाण असतं ना ते कमी होऊन जातं. तर त्याच्यामध्ये जे बूस्ट एनर्जी म्हणजे एनर्जी असते, एनर्जीचे हार्मोन्स असतात ते कमी रिलीज होतात. मग आपले जे मेंटल विचार करण्याचे हार्मोन्स असतात ते कमी रिलीज होतात. मग त्याच्यामुळे बॉडीला ब्लड प्रेशर कुणाचा हाय होणार, कुणाला डायबिटीसचा प्रॉब्लेम लागून जाणार, कुणाला थायरॉइडचा इश्यू होणार, आणि कुणाची इम्युनिटी कमी होणार. तर हे सगळा खेळ जो आहे ते इम्युनिटीचा आहे. आणि बेल्ट हे स्टोनच्या माध्यमातून इम्युनिटी बूस्ट करायचं काम करतो. तर हे ओव्हरऑल हेल्थ मध्ये इम्युनिटी बूस्ट होणार. आणि आता मोस्टली तुम्ही बघा कोरोनाच्या काळामध्ये काय होतं, कोरोना कुणाला व्हायचा, ज्याची इम्युनिटी फ्रोझन शोल्डर सारखा त्रास असेल, किंवा शोल्डर लॉक ज्यांचे झाले असेल, सर्क्युलेशन फास्ट म्हणजे ब्लड सर्क्युलेशन नाही होत फिंगर पर्यंत त्यांना, तर त्यांच्यासाठी हा यूज आहे. आणि ह्याच्या पहिला आपण बघितलं ते ॲब्डॉमिनल आणि लोअर बॅक साठी बघितला, म्हणजे आपल्या कमराचं दुखणं आणि पोटाचे चरबी किंवा फॅट मेल्ट करून घामाच्या माध्यमातून बाहेर पडत, त्याचा यूज बघितला ह्या पोझिशनच्या पहिलं. आणि आता ह्या पोझिशन मध्ये लावलं, याच्याने काय होणार, तुमचे शोल्डर, ज्यांचे पण शोल्डरचे इश्यू आहे, ज्यांना शोल्डरचा खूप त्रास आहे, ते असं यूज करून त्याचे निवांतपणा पाहिजे, मानसिक शक्ती पण आपली कमी होत जाते, त्यानंतर शारीरिक क्षमता कमी होत जाते. ह्या सगळ्यांवरचा एकच उपाय नियमित थेरपी. सरांनी आता आपल्याला सांगितले की पहिला बेल्ट होता त्याच्यात 9 खनिजे होते, आता हा बेल्ट आहे याच्यात 16 आहे. याच्यामध्ये तुम्हाला त्यांनी त्यांच्या पद्धतीत काही शब्द वर्ड इंग्लिश मधून वापरले, परंतु मी मराठीत तुम्हाला सांगू इच्छिते. याच्यात आपल्याला पहिल्या बेल्टला जो फायदा होता तो 40% होता, याचा दुप्पट दुगणे 80%चा फायदा.
80% फायदा आहे, परंतु नुसता फायदा नाहीये, त्याचे आजार काय आहेत ते जाणून घ्या. त्याच्यामध्ये एक तर षटकोनी आकाराचा स्टोन आहे, मी तुम्हाला सांगितलं. कासवांची खवले जसे त्याचं संरक्षण करतात, तसा हा स्टोन आपलं संरक्षण करणार आहे आपल्या आजारांचं. आणि यासाठी नियमित थेरपी केली पाहिजे. तुम्ही सकाळी या, दुपारी या, कधी या, तुमची वेळ सरांनी ठरवलेली आहे 9 ते 5 येऊ शकताय. असं नाही माझं काम राहिलं मी आता काल अशी ह्या वेळेला गेले ना, नाही, तुमच्या वेळेनुसार येऊ शकताय, पण थेरपी घ्या, ती चुकवायची नाही. आता त्याच्यानंतर चिवट जे आजार आहेत आपले जुनाट, काही लोकांना पॅरेलिस असतो, चालायला जमत नाही, हे नाही, घरचे लोक मग दुर्लक्ष करतात, याचं तर सगळंच करावं लागतं, तिचं तर सगळंच करावं लागतं. बरोबर आहे. अशा व्यक्तींना फक्त तुम्ही महिनाभर जरी आणलं, शेवटी ते त्यांच्या पायाने दुसऱ्या महिन्यापासून येऊ शकतात. 1 महिना तुम्ही मेहनत घ्या त्यांच्यावर. इतके वर्ष घेत आलात, चिडचिड करत आलात, तडपड होत गेली, परंतु 1 महिना जर घेतलं, नियमित आणलं, तर त्या थेरपीचा उपयोग खूप होऊ शकतो. त्याच्यानंतर आपली फॅट कमी होते, म्हणजे जाडी कमी होते. एक लक्षात घ्या, जर माणूस जाड असेल तर त्याचं वजन वाढल्याने गुडघ्यावर भार येतो, आणि भार आल्याने गुडघे दुखतात. काही वेळेला पाय वाकळे होऊन चालावं लागतं, तर काही वेळेला चालल्यावर दम लागतो. हे सगळं कमी करायचं असेल तर ही थेरपी अतिशय म्हणजे उपयुक्त आहे. त्याच्यामुळे आपलं अंग तुमची जाडी दिसेल, परंतु अंग हलकं फुलकं होतं. वजन करून तुम्ही पाहू शकताय. आज माझं वजन मी पाहिलं, सरांनी पाहिलं, किती महिन्यापासून माझा आकडाच हालत नाही 54चा. खरं सांगते, थेरपीचा फायदा आहे. नाही आलं 54च्या खाली उतरत नाही, वर येतात नाही. सरांनी त्याच्या हसले, काय मॅडम तुमचं आहे तोच आकडा राहतो. पॉईंट मी तुझा नाही. एक लक्षात घ्या, ह्या थेरपीमुळं जे शरीराला हलकेपणा येतो ना, तो तुमच्या औषधाने नाही, गोळ्याने नाही. डॉक्टरकडे जा, फी प्रत्येकाची 200-300 रुपयापासून पुढे आहे. गोळ्या 1000 रुपयापर्यंत जातात, तरी माणसाला बरं नाही वाटत. आणि सारखं गोळ्या घ्या, औषध घ्या, गोळ्या घ्या, औषध घ्या, वेळ घालवा, पैसा घालवा, सगळं घालवा. इथं तसं नाही. तुम्हाला रोज सांगतो कोणी पैसा मोजा, पैसा रोज कोणी मागतो का? एकदा तुम्ही 3 महिन्याचं काढलं, तुम्हाला वाटलं मला बरं वाटतं, परत तुम्ही काढू शकताय 200 रुपये कसे, बरोबर की नाही? आज त्या 200-600 रुपयाचं मोल नाहीये. इतकं सुंदर आपली थेरपी विना डॉक्टर, विना औषधाशिवाय येऊ शकते. मग हे किती महत्वाचं आहे, बरोबर की नाही? हे अतिशय महत्वाचं आहे. मासिक पाळीचे स्त्रियांचे आजार, आणि सर्वात महत्वाचं की ज्याला गर्भधारणा राहत नाही, त्याच्यामध्येही याच्यामुळे बदल होतात आहे. आज कोणीतरी याच्यावर रिसर्च तुम्ही पण बोलला तरी चालतं.